मी PHCला घेऊन गेलो सर 2 वाजता. त्यांनी डॉक्टर मेश्राम यांनी उपचार केलं. उपचार करून त्यांना इंजेक्शन दिले सर 2. आणि मग त्यांनी रेफर लिहून दिलं मला. रेफर लिहून दिलं त्यांनी मला. मग म्हणाले, मग मी त्याला म्हटलं की तुम्ही तुमची ॲम्ब्युलन्स द्या. त्यांनी म्हटलं आमचा ड्रायव्हर नाही आहे. तर मग मी इकडे तिकडे फोन लावायला लागलो. आणि मग त्यांनी सांगितलं प्रायव्हेट गाडी. त्यांनी सांगितलं मला मग तुम्ही प्रायव्हेट गाडी कोणी हालतीत तुरंत पहा. मी गाडी पाहायला लागलो प्रायव्हेट गाडी. मला कोणी जंगली भाग असल्यामुळे कोणी मला गाडी मिळाली नाही. आणि मग मी आपल्या गाडीत टाकून त्याला चंद्रपूरला घेऊन गेलो. मग आणि मग चंद्रपूरला नेताच आम्ही दवाखान्यात पोहोचलो. चंद्रपूरच्या सरकारी दवाखान्यामध्ये त्यांचं उपचार सुरू केलं. उपचार सुरू झाल्यास मॅडमनी म्हणालं की हे नाही राहिले म्हणून. दिनांक 28/6/2025 मौजा मुदुली येथील पोस्ट मास्टर कुणाल उत्तमरावजी गायकवाड यांची प्रकृती अचानकपणे बिघड झाल्यामुळे मयूर धारणे यांनी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र मुदुली येथे त्याला भरती करण्याकरता नेले असता व त्यांच्यासोबत दसरथ श्रीरामी सुद्धा होते व सोबत डॉक्टरांनी त्यांची योग्य तपासणी करून त्यांना सांगलं की ऑक्सिजनची कमतरता आहे, यांना तुम्ही 1 तासामध्ये सामान्य रुग्णालय चंद्रपूरमध्ये भरती करा. पण डॉक्टरनी गाडीची गाडी विचारली असता त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रायव्हेट व्हॅनमध्ये घेऊन जा, 1 तासाच्या आत तुम्ही पोहोचले पाहिजे. पण मात्र प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची गाडी न दिल्यामुळे मयूर धारणे यांनी सगळीकडे फोन लावलं गाडीबाबत, पण गाडी न मिळाल्यामुळे त्यांनी स्वतःच्या मालकीची किंवा मामाच्या मालकीची असलेली मेठॅडोरमध्ये त्या कुणालला सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्याकरता घेऊन गेला व सोबत डॉक्टरनी प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची गाडी न दिल्यामुळे वास्तविक पाहता ड्रायव्हर प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची गाडी तिथे उपलब्ध होती, पण गाडी न दिल्यामुळे त्याला वेळेच्या अभावी पोहोचू शकला नाही व सामान्य रुग्णालय इथे पोहोचता त्यांनी तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यावरून असं दिसते की प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची जी गाडी आहे हे सामान्य रुग्णालयाला न देता बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडे तोंडी आहे की बा डॉक्टर ही देवाळा जुनुना जंगली भागाचा दौरा दाखवून डॉक्टरला आणण्यासाठी चंद्रपूरला गाडीसुद्धाचा वापर केला जातो, पण मात्र पेशंटला मात्र गाडी मिळत नाही. व सोबत आष्टा येथील सुद्धा एक गरोदर स्त्रीचा मृत्यू याच पद्धतीने झालेला आहे व सामान्य नागरिकांना जो गरोदर स्त्रियांना सुद्धा चंद्रपूरला तपासणी करता पाठवायला गाडी द्यायची गव्हर्नमेंटचं रूल असताना सुद्धा प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचे भेषज अधिकारी गाडीसुद्धा देत नाही. यावरून असं दिसून येते की प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचा जो भोंगड कारभार चाललेला आहे आणि वरिष्ठाचं लक्ष नसल्यामुळे येथील डॉक्टरांनी जे चुकीचं निर्णय घेतल्यामुळे आज कुणालसारखा पोरगा मृत्युमुखी पडलं व भविष्यामध्ये अशा अनेक घटना या PHCमध्ये घडू शकतात. या अगोदर सुद्धा एक साप चावून मृत्यू पावला आमच्या गावातील व्यक्ती. डॉक्टरनी निष्काळजीपणा त्यावेळेस केली होती, पण त्यावेळी लोकांनी कोणत्याही प्रकारचा आवाज न उठवलेला आहे. जर प्रशासनाने प्राथमिक स्वास्थ्य केंद्र मुदुलीच्या कडे जर प्रशासनाकडे लक्ष जर घालवलं नाही तर यापुढं ह्या भागातील जनतेमध्ये एक असंतोष निर्माण होईल व प्राथमिक स्वास्थ्य केंद्राच्या विरोधामध्ये शेवटी जनतेला आंदोलन करण्याची सुद्धा पाळी उद्भवू शकतो. हेच माझं म्हणणं आहे. परवा दिवशीच्या पहाटे 2:15 म्हणजे 2:15च्या आसपास रुग्ण गेला आणि त्याला अँब्युलन्स मिळाली नाही अशी बातमी प्रदर्शित झाली होती. त्या अनुषंगाने मी काल स्वतः मुधोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आणि भेट देऊन तिथं सखोल चौकशी केली. त्या चौकशीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्रभारी आणि द्वितीय वैद्यकीय अधिकारी, तेथील परिचर आणि वाहन चालक या 5 जणांचे बयान घेतले. त्याचप्रमाणे गावातील सरपंच व इतर प्रतिष्ठित नागरिक असे एकूण 5 जणांचे तिथे मी बयान घेतले. तर या बयानांवरून आणि चौकशीवरून असे लक्षात येते की रुग्णाला 2 नातेवाईक सुमारे 2:15 वाजताच्या आसपास घेऊन आले. त्या रुग्णाला पोटदुखी आणि उलटीचा त्रास होत होता. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली, त्यांना सलाईन तसेच पोटदुखी आणि उलटी कमी होण्यासाठीचे इंजेक्शन्स दिले आणि जवळपास 30-40 मिनिटं तो रुग्ण तिथेच होता प्राथमिक आरोग्य केंद्रात, परंतु त्याची तब्येत मध्ये काही सुधारणा
होत नव्हती. तर त्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयाला जाण्यासाठी संदर्भ सेवेसाठी पत्र दिले. रुग्ण येताना स्वतःच्या गाडीमध्ये आला होता आणि जातानाही त्यांनी स्वतःचीच गाडी घेऊन गेले. न तर रुग्णांनी किंवा रुग्णाच्या नातेवाईकांनी अँब्युलन्सची मागणी केली, कारण की अँब्युलन्स तिथंच उभी होती, वाहन चालक तिथेच होता आणि वैद्यकीय अधिकारी पण तिथेच होता. आणि अशा इमर्जन्सीमध्ये कारण ही अँब्युलन्स ही रुग्णांसाठीच आहे आणि रुग्णांना अँब्युलन्स देण्यासाठी नकार देण्याचा काही प्रश्नच येत नाही. ही काहीतरी गैरसमजातून बातमी प्रदर्शित झाल्याचे दिसून येते. तर ह्या चौकशीअंती मी एवढंच सांगेल की ही बातमी खरी नाही आणि याची सखोल चौकशी झालेली आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.